लाडकी बहीण योजनेचा नवीन अपडेट. तर ₹2100 ऐवजी 1500च मिळणार, असं महायुतीच्या एका मंत्र्याने सांगितलेलं आहे. आपण बघतोय लाडकी बहीण योजनेचा नवीन अपडेट. जर तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर मराठी योजना माहितीला सबस्क्राईब करा. महायुतीच्या मंत्र्यांनी लाडकी बहीण योजनेबद्दल मोठी माहिती दिलेली आहे. हे वास्तव आहे की मासिक रक्कम 1500 वरून 2100 पर्यंत वाढवता येणार नाही. त्यांनी त्याचा विभागावरील संभाव्य आर्थिक तणावाबद्दल चिंता व्यक्त केलेली आहे. असे वळवणे सुरू राहिल्यास ते बंद करण्याची शक्यताही सुचवलेली आहे. तर आपण बघू शकतोय महाराष्ट्राचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी महायुती सरकारच्या प्रमुख मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेवरील विरोधकांच्या दाव्यांना प्रत्युत्तर देत या योजनेप्रती सरकारची वचनबद्धता अधोरेखित केलेली आहे. ही मदत ₹2100 पर्यंत वाढवण्याचे निवडणुकीत आश्वासन असूनही आर्थिक अडचणींमुळे ही वाढ सध्या शक्य नाही, असे शिरसाट यांनी मान्य करत हे वास्तव आहे की 1500ची मासिक रक्कम 2100 पर्यंत वाढवता येत नाही, असे त्यांनी राजकीय आश्वासनाने आणि आर्थिक वास्तव यांच्यातील अंतर मान्य केले आहे. तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंचे नेते संजय राऊत यांनी दावा केला आहे की लाडकी बहीण योजना प्रभावीपणे कमी करण्यात आलेली आहे. सध्याचे वाटप जे ₹1500 होत आहे त्याच्याऐवजी ₹500 दिले जात आहे काही महिलांना. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जी पात्र महिलांना दरमहा ₹1500 प्रदान करते, सध्या 1500 निश्चितपणे वितरित केले जातील, असे संजय शिरसाटांनी सांगितलेले आहे. शिवाय शिरसाट यांनी अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली वित्त विभागावर त्यांच्या नकळत निधी बेकायदेशीरपणे वळवल्याचा आरोप केलेला आहे. सामाजिक न्याय आणि आदिवासी व्यवहार विभागांना देण्यात येणाऱ्या निधीत कपात रोखण्यासाठी ते कायदेशीर उपाययोजना करण्याची मागणी करीत आहेत. शिरसाट यांचा दावा आहे की त्यांच्या विभागाला राज्याच्या 2.5 लाख कोटी रुपयांच्या बजेटपैकी 11.8% रक्कम मिळणार होती, जी 29,500 कोटी रुपये होती, परंतु त्यांना फक्त 22,658 कोटी रुपये मिळालेले आहेत. मंत्र्यांनी अधोरेखित केले की त्यांना विनंती करणार आहे की माझ्या विभागाला जे पैसे पात्र आहेत ते द्यावेत. मी मुख्यमंत्र्यांना माझ्या विभागाकडे सहानुभूतीपूर्ण दृष्टिकोनातून पाहण्याची विनंती केलेली आहे. त्यांनी नमूद केले की आम्ही लाडकी बहीण योजनेला विरोध करत नाही, कारण ती माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची योजना आहे. परंतु जेव्हा तुम्ही ती राबवत असताना इतर विभागांवर अन्याय होऊ नये आणि इतर योजना रखडू नयेत याकडे सुद्धा लक्ष दिले पाहिजे.